गांजा ड्रग्स सेवनाच्या अधीन झालेल्या सुशिक्षित असलेला पुण्यात नोकरीला असलेल्या मात्र नशेच्या आहारी गेल्यामुळे नोकरी सोडून पुन्हा अहिल्यानगरमध्ये आलेल्या 21 वर्षे साहिल सुतार या तरुणाने गाळाफास घेऊन आपले आयुष्य संपवले। अहिल्यानगर शहरातील ही घटना असून यापूर्वी एका तरुणाने नशेच्या आहारी जाऊन आपल्या आईची हत्या करून कित्येक तास स्वतःला कोंडून आईच्या मृतदेहासोबत बसून होता, तर दुसऱ्या एका तरुणाने असेच आपले आयुष्य नशेच्या आहारी जाऊन संपवले होते। तर आज आत्महत्या केलेल्या तरुणाने आपले आईवडील आणि बहिणीला कोयत्याच्या सहाय्याने मारहाण करून ड्रग्स आणि गांजा पिण्यासाठी पैसे द्या अशी मागणी केली होती। काही वेळ कुटुंबियांनी ती मागणी पूर्ण केली, मात्र अनेक वेळा समुपदेशन करून साहिल या व्यसनांपासून दूर झाला नाही। अखेरीस त्याने गळाफास घेऊन आत्महत्या केली। आपले कुटुंब आणि आपण हा त्रास सहन केला, मात्र हे गांजा ड्रग्स येतात कुठून याचा शोध घेऊन मुळासकट ही कीड उपटून टाकणे गरजेचे आहे, कारण माझ्या मुलासारखे अनेक तरुण या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, अशी भावना मयत तरुणाच्या आईने व्यक्त केली आहे। मी खूप दुःख सहन केले, पोटचा गोळा गेला, मात्र इतर आई आणि वडील यांना दुःख होऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न करून गांजा ड्रग्स तस्करीच्या मुळावर घाव घालावा अशी अर्थहाक मयत तरुणाच्या आईने घातली आहे। आमचा मुलगा पुण्याला शिकायला होता, कंपनीत नोकरीला होता। आम्हाला वाटायचं चांगल्या कंपनीत नोकरी करतोय, पण मुलाला असे घाण व्यसन लागले, गांजा वडायचे, दारू प्यायचे, ड्रग्स करायचे। असे कुणाच्या मुलाला लागू नये, जरा लक्ष द्या। आई वडील चांगलं कष्ट करून शिकवतात, मुलं सुधारायसाठी शिकवतात, हे बाहेरून कुठून येतंय काय येतंय आई पालकांना पण कळत नाही। पोरं पुण्याला राहतात, हे करतात, पालक बिंदास राहतात, मुलं पालकांच्या माघारी काय काय करतात काय नाही पालकांना माहित पडत नाही। आमचा मुलगा आमच्या जीवावर उठला, आत्महत्या केली त्याने। हा नगरला आल्यावर सुद्धा करत होतं, त्याच्याकडे गांजा बिंजा सापडला होता, त्यांनी तोंडाने पण सांगितलं होतं आम्हाला। मोबाईल मध्ये मला ड्रग्स दाखवले होते, गांजा बिंजा दारू बिरू पिऊन यायचा, आम्हाला मारहाण करायचा, मला लय त्यांनी म्हणजे त्याच्या बहिणीला यांना सगळ्यांना मारहाण करायचा, वडिलांना पण मारायचा, शिव्या घालायचा, आम्हाला नको नको ते कोयते बिते घेऊन माग लागायचा, पैसे मागायचा, मला ड्रग्स प्यायला पैसे द्या, 3000 रुपये द्या, कुठून पण द्या, चोरी करा, जमीन विका, असं काही पण बोलायचा, म्हणायचं नाही मारायचा, म्हणायचं मी खून करीन तुमचा, मारून टाकीन तुम्हाला। 21 वय होतं, कामाला होतं, ITI शिकला होता, कंपनीत काम करत होतं। आम्हाला अगोदर तर आम्ही नाही का त्याला समजून सांगायचे प्रयत्न केले, चांगल्या लोकांना त्याच्याकडे आणायचे प्रयत्न केले, नशामुक्ती केंद्रांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण तेव्हा आम्हाला धमकी द्यायचा, तुम्ही नशामुक्ती केंद्रात गेला ना मी तिथून येऊन तुमचा मर्डर करणार, मला ड्रग्स नाही भेटले तर मी काही करू शकतो, असंच बोलायचं। तुमच्या मुलाचं वाटोळ झालं असं अनेक कुणाच्या मुलाचं कुणाच्या पालकांचं वाटोळ व्हायला नको, त्यांच्याकडे लक्ष द्या, बाहेर येऊ येतंय कुठून काय त्याच्याकडे बघा। आम्ही तर आमचा मुलगा गमावून बसलेला आहे, अशा अजून गरीब आई बाप कष्ट करून पोरांना शिकवतात ना, त्यांना मदत करा।